नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. आपल्या चॅनेलच्या थोडंसं इन्स्पिरेशनल किंवा थोडंसं प्रेरणादायी या सिरीजमध्ये आपण आज भेटणार आहोत मिस्टर मनोहर पाटील यांना. तर यांची इंटरव्ह्यू घेण्याचं कारण म्हणजे हा माणूस तालुके ठिकाणावरून येतो आणि क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट खेळल्यानंतर 25 वर्षाचा पुन्हा गॅप पडतो आणि त्यानंतर खेळायला पुन्हा सुरू करतो आणि खेळायला सुरू केल्यानंतर एखादी त्याला व्याधी जडते आणि त्या व्याधीतून बाहेर येऊन हा माणूस यावर्षी ख्रिस गेल सोबत IVPL इंडियन व्हेटरन्स प्रीमियर लीग मध्ये खेळून येतो. ही उंच भरारी आहे आणि याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर भेटूया आता आपण मनोहर पाटील सरांना. नमस्कार. नमस्कार. बरं, थोडं सांगा तुमच्याविषयी. मी मनोहर पाटील, जळगाव डिस्ट्रिक्ट अंबरनाथ तालुक्यात राहणारा छोटासा तालुका आहे आपला. हा, आणि तिथं सुरुवात झाली माझी क्रिकेटची. म्हणजे कशी झाली सुरुवात? म्हणजे आपण जर बघायला गेलं तर ते आवड म्हणा किंवा सुरुवात, बाबा मग आपण क्रिकेट खेळूया. सुरुवात अगदी लहानपणापासूनच सुरुवात आवड होती. आपण त्यावेळेस काय ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचं आणि ते बघता बघता आवड निर्माण झाली. तिथून प्रवास सुरू झाला. गल्ली क्रिकेट पासून प्रवास सुरू झाला. हा, गल्ली क्रिकेट. पण तिथे काय त्यावेळेस असं कोचिंग वगैरे नाही? नाही, असं कोचिंग वगैरे काही नव्हतं. त्यावेळेस जे सिनियर प्लेयर्स होते त्यांच्याकडनंच फक्त शिकायला मिळालं. आणि सुरुवात टेनिस बॉल, आपली टेनिस बॉल नंतर कॉलेजला गेल्यानंतर मग सीझन बॉल पाहायला सुरुवात झाली. नाही म्हणजे मग ठीक आहे, म्हणजे हे गल्ली क्रिकेट म्हणजे रेग्युलर सगळे खेळतात तसं. ठीक आहे, तू ये आपल्यासोबत खेळूया. बरोबर. टीम मध्ये लावले मॅचेस, चल आपण खेळूया. बरोबर. मग त्यानंतर आणि त्यात कसं आहे, तुमची हाईट पण चांगली आहे आणि त्यात तुम्ही लेफ्टी आहे. बरोबर आहे. मग लेफ्ट हँड म्हणजे लेफ्ट हँड बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही कसं? बॅटिंग राईट हँड आहे, बॉलिंग लेफ्ट हँड. नाही मग त्यावेळी दोन्ही करायचं का? बॉलिंग बॅटिंग? बॉलिंग ऑलराऊंडर. आणि मंडळी, हा मेन म्हणजे ते लेफ्टी सीम बॉलर आहेत आणि हा त्यांचा प्लस पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी पण तसंच होतं का? म्हणजे त्यावेळेस तेवढं हे नव्हतं क्रिकेटसाठी लेफ्ट हँड राईट हँड. पण आता सध्याच्या क्रिकेटमध्ये त्याला जास्त ऍडव्हान्टेज मिळाला. लेफ्ट हँडरला थोडा. मग कसं झालं त्यावेळी, म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत, म्हणजे कसं सांगा ना. की म्हणजे आता ठीक आहे, तुमचा तर खेळायला सुरुवात झाली, म्हणजे हायस्कूल मध्ये असताना खेळत होतो. हायस्कूल असताना विनू मनकड खेळलो. विनू मनकड हायस्कूल मध्ये काय कॉलेज मध्ये? हायस्कूलला असताना. हा, 9th ला मी विनू मनकड खेळलो. त्यानंतर मग सुरुवात कॉलेज पासून झाली. त्या सेकंड साठी सिलेक्शन. नाही, मग विनू मनकडला सिलेक्शन कसं झालं? विनू मनकडला त्यावेळेस गल्ली क्रिकेट मधनं स्कूलची टीम तयार झाली. ओके, म्हणजे स्कूल मधून टीम ती तयार केली. म्हणजे तुमचं स्कूल ते ह्याला फॉरला होतं, म्हणजे बाबा ठीक आहे आपली टीम तयार करूया आणि पुढे पाठवूया. बरोबर. हा, त्यात चांगला परफॉर्मन्स झाला. आवड पण निर्माण झाली. त्यासोबत मी फुटबॉल वगैरे खेळत होतो सोबत. आणि म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर मग तुम्ही कितवीला असताना? 9वीला असताना सिलेक्शन. 9वीला असताना. मग 9वीला असताना त्यावेळी काय झालं, म्हणजे जिंकला काय झालं? तर विनू मनकड आम्ही विनर आहेत. मग विनू मनकड म्हणजे तुमच्या जिल्हा लेवलला काय, तालुका लेवलला की कुठल्या लेवलला हे होतं? डिस्ट्रिक्ट लेवलला होते. म्हणजे जळगाव तालुक्यातले सर्व टीम. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये तालुक्यात प्रत्येक तालुक्यातून टीम आलेल्या स्कूलमधून. तालुक्यातल्या स्कूलमधून. तर त्यातून तुमची टीम आली आणि त्या 9वीला तुम्ही विनर होतो. बर, मग पुढे मग कॉलेज झालं. मग त्यावेळेस सीझन बॉल आम्ही एवढं खेळत नव्हतो. मग तिथे लोकल आमचं प्रताप कॉलेज आहे, त्या ग्राउंडला क्लब खेळत होता, प्रॅक्टिस करत होता सिनियर. मग आम्ही जाऊन ते बघायचो क्रिकेट. म्हणजे आवड आहे काय? आणि क्लबला तेव्हा कसं इझिली एंट्री मिळत नव्हती. नंतर मग आम्ही जाऊन बाउंड्रीला थांबायचो आणि बॉल आला कधीतरी तर तो बॉल हातात घेऊन थ्रो करायचो. तो आनंद वेगळा होता. म्हणजे थ्रो करत असताना माझी हाईट होती आणि मग सिनियर प्लेअरांनी दोघांनी बघितलं की याला खेळायला काही हरकत नाही. त्यांनी मला बोलवलं खेळायला. बर. मग तिथून प्रवास सुरू झाला. अरे, मग बॉलिंग करायला सुरुवात केली. मग सिनियरच सगळं गाईडलाईन करत होते त्या पद्धतीने. म्हणजे विनू मनकड खेळला, नंतर कॉलेजला आल्यानंतर बाबा एक आवड म्हणून
तिकडे बघायचं सिनियर कसे खेळतात, तिथं थ्रो करायला लागल्यानंतर त्यांना थ्रो आवडला आणि त्यातून तुम्हाला त्यांनी उचललं आणि त्यांनी मग सिनियरने तुम्हाला गाईडलाईन केलं. त्या वर्षी मग आम्ही कॉलेजकडनं 11वीला असताना सी के नायडूला सिलेक्शन झालं माझं. सी के नायडू? हो. कुठे? मुंबईला? ते मुंबईला झालं. म्हणजे विनर इथं होतो मॅच साठी, मी मुंबईला गेलो. म्हणजे जसं विनू मंकड झालं तसं सी के नायडू देखील विनर होतो. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवललाच खेळवल्या गेल्या काय? नाशिक झोन कडनं आम्ही सिलेक्ट झालो होतो. मग ते स्टेट महाराष्ट्र स्टेट मध्ये साठी गेलो होतो. म्हणजे महाराष्ट्र मध्ये देखील विनर होता? हो. आणि तिथं कॅप्टन मीच होतो. तुम्हीच कॅप्टन होता? अरे, म्हणजे थ्रो बघून तुमचा सिनियर घेणार तुम्हाला आणि एका वर्षामध्ये तुम्ही कॅप्टन होता. म्हणजे मग त्याच्यामध्ये कसं, तुमची बॉलिंग मेन होती का बॅटिंग मेन? बॉलिंग मेन होती. बॉलिंग मेन. आणि त्यात लेफ्ट स्विमर? लेफ्ट स्विमर म्हणजे ते आणि वेगळीच गोष्ट आहे. मग त्यानंतर कसं झालं? मग त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मॅचेस खेळायला गेलो. आणि त्यानंतर आमचं टीम तयार झाला, महाराष्ट्राचा संघ तयार झाला. आणि त्यातनं मला हे उघडलं त्यांनी मला ते कळे ना की का असं झालं. का? म्हणजे तुमचा सी के नायडू मध्ये परफॉर्म चांगला होता, टीमचा कॅप्टन होतो. परंतु ते टीम जेव्हा लिस्ट आली तेव्हा नाव नव्हतं. बर बर. नंतर ते मला 2-3 वर्षांनी कळालं की का नाव नव्हतं. म्हणजे काय झालं नेमकं काय? म्हणजे त्यावेळेस कसं घरची परिस्थिती नॉर्मल होती. त्यावेळेस स्पोर्ट्स म्हटले की त्यासाठी फार काही हे नव्हतं. एक्सपोजर नव्हता आपल्याकडे. गावी जावा तो अभ्यास कर खेळणार आहे म्हणजे तो काय त्याला एवढं व्हॅल्यू नव्हतं. पण नंतर वडिलांची इच्छा नव्हती की मी खेळावं बाहेर. मग पाहिजे तर तू लोकल लेवलला तू खेळू शकतो. आता खेळायचं म्हटलं तर बाहेर मॅचेस खेळायला जावंच लागणार आहे. आणि त्यात सी के नायडू जाऊन मुंबईला जाऊन खेळून येत आणि सगळ्यांच्या म्हणजे नजरेत येत आणि कॅप्टन त्यात आणि जिंकता म्हणजे जरा वेगळी ओळख निर्माण होणारच त्याची बाय गेली तर. आणि त्यामुळे काय आपलं मुंबईला जायचं म्हटल्यावर वडिलांनी आधी नाही सांगितलं जायचं नाही. त्यात सिलेक्शन झालं होतं, पेपरला आउट झालं होतं, न्यूज आलेली होती, पेपरमध्ये न्यूज आली होती. मग त्यामुळे त्यांना थोडंसं वाटलं की ठीक आहे आता पाठवू ना. नंतर त्यांनी मी गेला हे मॅचेसला गेल्यानंतर त्यांनी प्रिन्सिपलला लेटर पाठवलं. काय म्हणून? आता याला पाठवतो याचं नंतर आम्ही याला पाठवणार नाही, याचं कुठेही सिलेक्शन करू नये. मग त्याच्यानंतर मला ते फिजिकल डायरेक्टरनी मला सांगितलं की तुझं असं असं वडिलांनी हे केलं होतं म्हणून तुला मी सिलेक्ट नाही केलं. ते मला फार ते लागलं. म्हणजे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की सी के नायडू मध्ये तुमच्या झोनल नाशिक झोन मधून तुम्ही कॅप्टन होता आणि जिंकल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र टीम मध्ये घेणार एवढं नक्की माहिती होतं. त्यावेळी तिथं सिलेक्शन झाल्यासारखं होतं. म्हणजे मग त्यावेळी काय मॅन ऑफ द मॅच वगैरे काय मिळालं होतं का? असं मॅन ऑफ द सिरीज किंवा काय असं? कॅप्टन होता तुम्ही नाशिक झोनचे. विकेट्स होत्या मला 3 विकेट होतात. ऑपोजिटला अभिजित काळे म्हणून होते, आता इंडिया खेळलेले आहेत. अभिजित काळे मुंबईचे प्लेअर, ते समोरच्या टीम मध्ये होते. हो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्लेअर सोबत खेळायचा तुमचा अनुभव आहे त्यावेळेस? पहिला अनुभव होता माझा. बर. म्हणजे आणि कसं आहे घरची परिस्थिती त्यावेळी मंडळी तसं होतं म्हणजे की कसं आहे खेळाकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपलं घरचं बघ, अभ्यास बघ, नाहीतर घरचं काय असेल ते. शेती असल्यामुळे मग शेतीकडे. म्हणजे शेती असल्यामुळे शेती बघ, बाहेर गेला तर शेती कोण बघणार असं. आणि घरात तुम्ही एकटेच ना वडिलांना. मग त्यामुळे तसं झालं. बरोबर आहे. ठीक आहे. तर मंडळी हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण याच्या पुढचं बघू. तोपर्यंत नमस्कार.